नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 व्यक्तिचित्रण या सदरामध्ये मनोरमा बँकेचे संस्थापक अध्यक्ष रा. मोरे उर्फ दाजी शब्दांच्या पलीकडले याचे लेखक आहे डॉक्टर शिवाजी नारायणराव शिंदे, सोलापूर. काही माणसे आयुष्यभर सदैव इतरांच्या प्रगतीचा आणि उन्नतीचा विचार करीत असतात. जगण्यामध्ये सत्व आणि वागण्यामध्ये तत्व ज्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी माणसांना महत्त्व होतं असे दाजी उर्फ रा. मोरे हे बहुश्रुत व्यक्तिमत्व म्हणून सर्वदूर परिचित होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकविध उपक्रम राबवून आपले आणि इतरांचे जगणे समृद्ध व्हावे यासाठी सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करून नवनवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये केल्या. त्या करत असताना सर्वांना सोबत घेऊन कोणावर अन्याय होणार नाही ही भूमिका ठेवून आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल केली. त्यामुळे त्यांचं स्मरण हे एका समर्पित व्यक्तिमत्वाचं स्मरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक काळामध्ये चहूकडे अंधारमय स्थिती असताना समाजातील काही माणसं ही आपापल्या परीने जसं जमेल तशी पंथी लावून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यापैकी अग्रक्रमाने नाव घेता येईल असे स्वर्गीय रा. मोरे उर्फ दाजी. संपूर्ण जीवन तत्वनिष्ठेने जगून शेवटी आपल्या कार्याचा स्मृतिगंध त्यांनी समाजाला दिला. दाजींनी आपल्या संपूर्ण हयातीत स्वतःच्या संसाराबरोबर समाजाचा संसार महत्त्वाचा मानला. त्यामुळेच ते आज आपल्यामध्ये देहरूपाने नसले तरी त्यांनी केलेल्या तेजोमय कार्याच्या रूपाने ते सतत आपल्या स्मरणात राहणार आहेत. हलाखीची कौटुंबिक परिस्थिती. स्वर्गीय सदाशिवराव मोरे अर्थात दाजी यांचा जन्म पंढरपूरला एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात 15 मार्च 1914 रोजी झाला. कुटुंब मोठे, परिस्थितीचे चटके त्यांना बालपणी सुद्धा सहन करावे लागले. अतिशय हलाखीचे जीवन त्यांना जगावे लागले. घरामध्ये दारिद्र्य होते, घरामध्ये पैसे नसायचे. त्यामुळं त्यांनी लहानपणापासून गवंडी काम करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या पैशातून पुस्तकं आणणे, शाळा शिकणे एवढंच ध्येय होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या योजनेचा दाजींनी असा उपयोग करून घेतला. त्यातून त्यांनी जगण्याचे अनुभव तर घेतलेच, दुःख आणि दारिद्र्य याला कंटाळून न बसता नव्या वाटा शोधत राहिले. बालपणापासून थोरल्या भावाचे कष्ट, प्रामाणिकपणा, प्रेमळपणा, दया, नम्रता, गरिबी, साधी राहणे इत्यादी गुण कळत नकळतपणे दाजींच्यावरती सुसंस्कारित झाले. दाजींची शैक्षणिक कारकीर्द. दाजींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेत साताऱ्याला प्राथमिक शिक्षक पदासाठी प्रशिक्षण घेतले. शिक्षक या पदावर कार्य सुरू केले. सुरुवातीच्या काळात ते ड्रॉइंग शिक्षक आणि नंतर उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य केले. नंतर 3 वर्ष 3री ते 7वीचा निकाल 100% लागले. दाजींच्या उत्कृष्ट कामाची नोंद त्या काळातील शिक्षण मंडळाने विशेष अधिकारी समाज शिक्षण या पदावरती दाजींना नियुक्त केले. 1947 ते 1954 या काळात सांगोला तालुक्यात समाज शिक्षण अधिकारी या पदावरती ते कार्यरत राहिले. 1954 साली सोलापूरमध्ये शिक्षण मंडळात उपशिक्षण निरीक्षक या शासकीय पदावर रुजू झाले. 1954 ते 1974 या काळामध्ये सोलापूर शिक्षण विभागात याच पदावर त्यांनी काम केले. त्या काळात सुरुवातीला शिक्षण मंडळ, नंतर जिल्हा परिषद सोलापूर येथे कार्यरत होते. 1963 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय मधुकरराव चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. त्यात दाजींनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा काही भाग बहुभाषिक होता आणि त्यामध्ये मराठी भाषेचे शिक्षण, प्रयोगातील मुलांचे स्वयंशिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती, शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देणे असे अनेक शैक्षणिक उपक्रम दाजींनी कार्यान्वित केले. शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संस्थात्मक आणि गुणात्मक स्तर उंचावण्याचा त्यांच्या या उपक्रमाची तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी नोंद घेतली आणि विशेष कौतुकही केले. त्यामुळे सेवानिवृत्तीपूर्वीचे राजपत्रित अधिकारी अर्थात गटविकास अधिकारी या पदावरती बारामती येथे पदोन्नती झाली. परंतु त्यांना कौटुंबिक जबाबदारीमुळे या पदोन्नती स्वीकारता आल्या नाहीत. दाजींचे संपूर्ण सेवा कालावधीत उत्कृष्ट कार्यामुळे सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतली.
तत्कालीन मुख्य कार्यकारी श्री सिद्धू यांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतरही 6 महिने मुदतवाढ दिली. दाजींनी त्यांच्या सेवाकाळात जिल्हा स्काउट आणि गाईडमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केले. ते जिल्हा स्काउट कमिशनर या पदावर कार्यरत होते. जिल्ह्यात त्यांच्या काळात स्काउट आणि गाईडचा महाराष्ट्र पातळीवरती तत्कालीन महाराष्ट्र स्काउट संचालक यांनी त्यांना बहुमान दिला. दाजींची कुटुंबोच्चलता. दाजींना त्यांची अर्धांगिनी स्वर्गीय मनोरमाताई मोरे यांची खंबीर साथ मिळाली. त्या अत्यंत सात्विक, शालीन, अगत्यशील होत्या. मोरे घराण्यात त्या चंदनाप्रमाणे झिजल्या आणि मायेची शीतलता त्यांनी साऱ्या परिवाराला दिली. मनोरमाबाई यांचं अत्यंत मनमिळाऊ स्वभाव होता. गोरगरीब लोकांना सरळ हाताने मदत करत, घरी आलेल्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत, विचारपूस करत. त्यांना 3 कन्या आणि 5 पुत्ररत्न. सुमनताई, पुष्पाताई, रंजनताई या कन्या, तर अरविंद, प्रदीप, सुधाकर, श्रीकांत, निशिकांत हे 5 पुत्र. अरविंद मोरे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता, MSCB, प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ओळख. दाजींना कौटुंबिक कार्यात मोलाची सहकार्य आणि साथ. वृक्षारोपण, महिला व गरजू लोकांना मदत, वैद्यकीय सहाय्य, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग. दुसरे पुत्र सुधाकर मोरे प्राथमिक शिक्षक, जिल्ह्यातील शैक्षणिक उपक्रमात मोलाचे योगदान. या कार्यामुळेच भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम सरांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सदस्य, पोलीस कल्याण समिती, पंढरपूर म्हणून कार्य त्यांनी केले. कौटुंबिक वाटचालीमध्ये सदैव मदतीचा हात. तिसरे पुत्र श्री प्रदीप मोरे शिक्षक, अधिव्याख्याता, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे कार्य केले. 82 ते 2011 या कालावधीमध्ये शिक्षण विभागात महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले. 1999 साली प्रौढ शिक्षण योजनेसाठी राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. निशिकांत मोरे सेवानिवृत्त उपअभियंता, MSCB. सर्व कौटुंबिक कार्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. श्रीकांत मोरे पुत्रभावा ऐसा गुंडा ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा या अभंगाच्या ओळीप्रमाणे श्रीकांत मोरे सरांनी खऱ्या अर्थाने दाजींच्या कार्याचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले आणि अजूनही ते करत आहेत. श्रीकांत मोरे हे मातृभक्त, मातृवत्सल आणि प्रेमळ स्वभावाचे कवी आहेत. त्यांचा स्वभाव मायाळू, हळवा आहे. त्यांना दुःखितांबद्दल, पीडितांबद्दल अपार कणव आहे. आयुष्यात उपनिबंधक, सहकार विभाग या उच्च पदावरती विराजमान होऊनही त्यांनी आपल्या मातीची नाळ कधीही तुटू दिली नाही. दाजींना अभिप्रेत असलेल्या सर्व कार्यात मोलाचा हातभार आणि वाटा श्रीकांत मोरे सरांनी उचलला. वृक्षारोपण, रोपवाटिकांची निर्मिती, मनोरमा सहकारी बँकेची स्थापना, मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्याचबरोबर इतरही पतसंस्थांची, महिला बचत गटांची स्थापना त्यांनी केली. दाजींची अनेक दिनांक 3 ऑगस्ट 2007 रोजी प्राणज्योत मालवली. श्रीकांत मोरे सरांनी दाजींच्या पश्चात मनोरमा बँकेचे अध्यक्ष म्हणून समर्थपणे आपले कार्य करत आहेत. श्रीकांत मोरे हे कवी असल्याने त्यांनी मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिम यांच्यामार्फत अनेक साहित्य संमेलने भरवून अनेक नवोदित आणि प्रस्थापित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. आर्थिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत असताना साहित्य क्षेत्राशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांना मनोरमा साहित्य पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. श्रीकांत मोरे सरांनी स्वतः अनेक कवितांची निर्मिती केली आहे. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांचे विचार प्रवर्तक लेखांची पुस्तिकाही केलेली आहे. पुढील भाग पुढच्या भागात. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.